तर ओरिजिनल साबण कशी ओळखायची या व्हिडिओमध्ये पाहू. तर पूर्वी मला सांगा, दुकानात गेल्याच्या नंतर लोक काय पाहून साबण खरेदी करत असतील? सर, बरेच लोक सुगंध पाहून घेतात. हा बेटा तू सांग, लोक काय पाहत असतील? किंमत पाहून घेतात. हा बेटा तू सांग. सर, काही लोक ब्रँड पाहून घेतात. ब्रँड पाहून घेतात. व्हेरी गुड. हा बेटा तू सांग, लोक काय विचार करत असतील? सर, बरेच लोक मोठ्या लोकांना विचारून साबण घेतात. व्हेरी गुड. जर असा विचार करून लोक साबण घेत असतील तर आपला अभ्यास करून काही फायदा नाही, सायन्स शिकून काही फायदा नाही. सर्वप्रथम आपण सायन्सच्या बुक मध्ये शिकलेलो आहे की साबण कशापासून बनलेलं आहे, त्याचाच वापर करायचा असतो की साबण कोणत्या क्वालिटीचं आहे, की साबणाची क्वालिटी कशी ओळखायची, त्याच्यामध्ये कोणते घटक पाहिजे, किती टक्क्यामध्ये पाहिजे आणि कोणते घटक असतील तर साबण ओरिजिनल आहे का त्याच्यामध्ये काही मिलावट आहे ते आपण पाहू शकतो. चला मी सांगतो तुम्हाला कोणते घटक आहेत. हे बघा, सोप बनवताना मुख्य घटक कोणते आहेत? तर पहिला आहे ऑइल म्हणजे तेल, अल्कली म्हणजे क्षार पाहिजे, ते एक तर सोडियम हायड्रॉक्साईड राहील किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड राहील, आणि वॉटर म्हणजे पाणी. आणि जे काही एक्स्ट्रा गोष्टी बघा, ग्लिसरीन, तुमचं मॉइश्चरायझेशन ठेवण्यासाठी ग्लिसरीनचा वापर करतात, ते ऑप्शनल आहे. आणि पाचवा आहे फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध, कलरंट्स म्हणजे हळद वगैरे यूज करतात त्याच्यामध्ये, किंवा हर्बल ॲडिटिव्स पण ॲड करतात. उदाहरणार्थ तुलसी आहे, नीम आहे, ॲलोवेरा आहे, हे पण आहे. तर सगळ्यात मेन गोष्ट आहे तीन. तर या तीनपैकी सगळ्यात मेन आपल्याला काय पाहायला भेटणार? तर तुमच्या साबणवर तुम्हाला TFM पाहायला भेटणार आहे, म्हणजे टोटल फॅटी मॅटर. TFM 76% आहे तर 1 नंबरची साबण आहे, ग्रेड 1 ची आहे. जर 70% आहे तर तुमची साबण ग्रेड 2 ची आहे, म्हणजे 2 नंबरची आहे. आणि TFM 60% आहे, सगळ्यात कमी क्वालिटीची साबण आहे. मग हे टक्केवारी कमी जास्त कशी करतात? तर बघा, ते यूज करतात फिलर्स म्हणजे टॅल्क म्हणजे पावडर यूज करतात, क्ले म्हणजे माती, चिनी माती वगैरे किंवा मुलतानी माती, सिलिकेट्स ॲड करतात किंवा स्टार्च टाकून क्वालिटी कमी करतात आणि त्याची किंमत पण कमी करतात. तर बघा, ह्या 2 साबण माझ्याकडे आहे. याच्यामधलं TFM कसं पाहायचं ते तुम्हाला दाखवतो. या इकडे. या साबणचं TFM 70% आहे, या साबणचं TFM सुद्धा 70% आहे. मग आता मला सांगा, ह्या 2 साबण कशा आहेत? 2 ग्रेडच्या मीडियम. आता साबण घेताना तुम्ही कशाचा विचार करता ते आम्हाला सांगा, आणि तुम्ही जी साबण वापरता त्या साबणचं TFM किती आहे आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.